नमस्कार मित्रांनो, बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण. आमचा वाडा खूप खाली आहे. तर इथं आम्हाला डोंगरामध्ये कोणाची तरी बकरी आलेली आहे चुकून. तर ती बकरी बघण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. म्हणजे त्या बकऱ्यांना नेण्यासाठी आता आम्ही त्यांना घरी घेऊन जाणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, अशी ही बकरी आहेत आलेली आहेत. आम्ही दोघं तिघं आलोय त्यांना न्यायला. तर चला तुम्हाला ती बकरी दाखवतो. पाहू शकता मित्रांनो, हे पहा, आमचा या ठिकाणी वाडा आहे आणि तिथून आम्ही ही बकरी आम्हाला या डोंगराच्या इथं दिसली, त्यामुळं आम्ही आलेलो आहे त्यांना नेण्यासाठी. तर पाहू शकता आपले आप्पा बी आले ते या बकऱ्यांना न्यायला. पाहू आता नक्की कशामुळे आले असतील ते. हे पाहू शकता गाडी, आम्ही गाडीवरती आलेलो आहे ही बकरी पाहायला. ही रातची चुकून आलेली आहेत, पाहू शकता तुम्ही. ही बकरी आहेत, ही कोणाची तरी बकरी आलेली आहेत. आजूबाजूला काय नाही, सर्वत्र असा डोंगरच आहे. हा सर्वत्र असा डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये ती बकरी आलेली आहे चुकून. आपण इकडे हो आप्पा, तो बरं तुम्ही पाहू शकता. ही ही जी मेंढर आल्यात आहे, ही कशामुळे आल्यात आहे इकडं, कशामुळे आले असतील तरी. हे कुठल्या तरी रानच्या जनावरांनी बुजवून आणलेली आहेत, वाघाने, लांडग्याने, कुत्र्यांनी. त्या पद्धतीत चुकून आलेली आहेत. आम्ही त्यांना पाहायला आलो. तुम्ही कुठनं पाहिलं, म्हणजे वाड्यावरतून? हे डोंगर संपूर्ण असा डोंगर आहे ना? हा संपूर्ण डोंगर आहे. आणि लांडगा काय करतो वाघरीला? वाघरीचं मंदिर करून ते खाली पाडून त्यांना बुजवून बाहेर काढलेली आहेत आणि रातची तिथं आणून आणलेत का नाही? हा. तर पाहू शकता आप्पा सुद्धा सांगतायत, या रान जनावरांनी एखाद्या यांच्या वाघरीचा मुंदोरा तोडून ह्या जनावरांना असं बुजवून आणलेलं आहे. आणि सर्वत्र अशा डोंगरामध्ये ही बकरी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी उभी राहिली होती. तर ही इथं उभी राहिल्यानंतर आम्ही त्यांना आम्हाला ती म्हणजे माझी आई घोडी बांधायला आली, सोडायला आली होती. तर त्यांना दिसली वराडतानी. तर त्यामुळं आम्ही गाडीवरती आलो होतो ही बकरी पाहायला. बघू शकता तुम्ही, पाहू शकता. चला आपले दादा काय म्हणतात या बकऱ्यांबद्दल बघूया मित्रांनो. दादा काय झालतं यांना, ती कशी काय आली एवढ्या डोंगरामध्ये? रातची लांडग्याने मंदिरात वाढला, 3 मारले तिथे वाघरपाशी, बाकीचा खंडवा आणून आणला. म्हणजे कोणाची आहेत ही, धनगरांची आहेत का? मराठीची आहेत, मराठीची. आणि पुढे आहेत ती राहायला? तिथे पलीकडे बसायचं. त्यांची 3 मारली काय? हा, थोरातवाडीची आहेत. पाहू शकता मित्रांनो, दादा सुद्धा सांगतायत की 3 बकरी जाग्यावर ठार केलेले आहेत. आणि एवढा मोठा खांडवा पाहू शकता तुम्ही, एवढा मोठा बकऱ्याचा खांडवा ताणून आणलेला आहे लांडग्यानी. तर आम्ही गाडीवरती आलेलो आहे. तर बकऱ्यांचं मालक आलेले आहेत, त्यांचं आपण पाहू. सगळी ताणून आणली होय. मामा कशी काय आली इकडं? अरे काय सांगायचं तुला, काय झालं नक्की? लांडग्याने काय केलं? वाघर तोडली, बकरी पळावली. काय किती मारले त्यातली? 3 मारल्या तर, आणि अजून काय बाकीचा अंत नाही लागला. किती होती सर्व तुमच्या जवळ? सगळी 90 होती, 90च्या वरून. आणि काय तपास नाही, सगळी नेली का? सगळी नेली, फक्त 5-6 शेळ्या राहिल्या. 5 शेरडा राहिल्या आणि रातचाच मंदिर तोडला. तर किती वाजता तोडला असेल? मी 1 वाजता उठलो, त्याच्या आंधीने अर्धा तास, मी 12:30 किंवा 12 नेले. भरपूर लांडग आहेत ना? हा, भरपूर लांडग आहेत ना इकडं? लांडगं तुला सांगतो, तिथं आम्ही उठलो का तर पळत होतं लांडगं, असं हिकून पळत तिकून पळत बॅटरी गेली आम्हाला. आणि कुत्री आहे घरी गेली टिपक्याची, पावसाची कुत्री गेली घरी. तर मारली बी लांडग्यानी? मारली. किती तरी 3 मारली काय? 3 मारली, पण अजून बघितोय ना अंदाज नाही, मेंढरच नाही गावली अजून.
हा आम्ही आता चालतो गाडीवरती, आम्हाला वरडताना दिसली त्यामुळं. आज ती काय तिथं मी तिथं आलो, इथं मला आवाज आला कुठतरी, मग त्याला आता मग ही तरी 50 असतील. पाहू शकता मित्रांनो, भरपूर अवघड आहे. या काम होतं तिथं. खाली उभं राहिलो होतो, तिथं उभं आहे. पुरा पुढे इथं पोरं तिकडे बकरीवाल्यांचं भरपूर भरपूर हाल आहेत मित्रांनो, पाहू शकता. रात्रीची डोंगरामध्ये ताणून आणलेली आहेत बकरी. ही रानावनातनं भटकंती करत असतात, बसलेले असतात. तर जाळी तोडून रांजणवर लांडग्याने ही बकरी आणलेली आहेत पळवून. बघू शकता तुम्ही, हे पाहू शकता. खूप अशी भेलेली होती मित्रांनो, कोणीच नव्हतं यांच्याजवळ. अशा सुन डोंगरामध्ये ही सर्व बकरी आली होती. बघू शकता तुम्ही, पाहू शकता. खूप असं हालीत मित्रांनो. एवढं कष्ट करून सुद्धा लांडग ही काय म्हणजे असं रान जनावरांपासून खूप सावध राहावं लागतंय. बघू शकता बकऱ्यांचं मालक हे आलेले आहेत आता ह्या बकऱ्यांपाशी, पाहू शकता.